नमस्कार मित्रांनो, रेडीची वाढ झपाट्याने होण्यासाठी आपल्याला एक 2-3 गोष्टी कराव्या लागतील, जेणेकरून आपली रेडी 18 ते 24 महिन्यामध्ये माझ्यावरती येऊ शकते. आता बघू शकता की पुढे जी रेडी आहे हिची आपण ग्रोथ कशी सुधारलेली आहे आणि हिचं आपण संगोपन कशा प्रकारे केलेलं आहे. तर हे बघू शकता की प्युअर जाफराबादी रेडी आहे आणि हिचं संगोपन करत असताना आपण सुरुवातीला 3 महिने पारडीला चांगलं दूध सोडलं पाहिजे, म्हणजे एक सड पारडीला सोडला पाहिजे, कारण जेणेकरून 3 महिने तिचा कोटा पूर्ण झाला पाहिजे. पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये वासराची जेवढी वाढ होते तेवढी नंतर वाढ होत नाही. त्यामुळं पहिले 3 ते 4 महिने होईल तेवढं वासराला दूध पाजणं गरजेचं आहे. आणि जेव्हा वासरू 4 महिन्याचं होईल, चारा खाण्याच्या याचं होईल, तेव्हा आपण तिला कोरडा चारा ठेवू शकतो. एक 4 ते 5 महिन्यापर्यंत, म्हणजे 3 ते 5 महिन्यापर्यंत कोरडा चारा ठेवू शकतो. त्यानंतर आपण हळूहळू तिला खुराक लावू शकतो किंवा वासराचा खुराक लावू शकतो, किंवा तिला आपण होईल तेवढा कुट्टीचा चारा देऊ शकतो. आणि तिचं वेळोवेळी जंतुनाशक केलं पाहिजे, म्हणजे एक विल्यानंतर 15 दिवसामध्ये, त्यानंतर 1 महिन्याच्या कालांतराने आपण जंतुनाशक केलं तर कालवडीची किंवा पाडीची वाढ ही झपाट्याने आपल्याला बघायला भेटून येऊ शकते. धन्यवाद.